तर आजच्या भागाची सुरुवात होते महिपत आणि नागराजपासून, जिचे महिपत हा रडायचं नाटक करत असतो आणि त्याला साथ देत असतो नागराज. म्हणजे नागराजा काय रडता येत नसतं. महिपत त्याला म्हणतो रडायचं कसं, तुम्ही म्हणा रडता कशामुळे, ते महत्वाचं ना. तर साक्षी गेली ना खोटी खोटी, म्हणून हे खोटे खोटे रडायचं नाटक करत असतात, जेणेकरून पब्लिकला पटेल की खरंच साक्षी गेली आणि महिपतला खरंच दुःख झालंय. पण नागराजला काय रडायचं जमत नसतं आणि महिपत त्याला रडायचं कसं ॲक्टिंग करून दाखवत असतो. मात्र तरी पण नागराजला काय रडायचं जमत नसतं. मग महिपत त्याला म्हणतो, नागराज सेठ तुम्ही काय चांगले ॲक्टर नाहीत बाबा, तुम्ही जाऊ द्या, तुम्ही राहू द्या, रडायचं नाटक करू नका बिलकुल. मग ठरल्याप्रमाणे नागराज निघतो सुभेदारांच्या घरी. तोपर्यंत सुभेदारांच्या घरी मात्र भलतंच चाललं असतं. अर्जुनच्या रूममध्ये सायली अर्जुन असतं. त्यावेळेस सायलीला अर्जुन काहीतरी बोलत असतो, मात्र सायलीचं लक्षात नसतं. मग अर्जुन तिला म्हणतो, अगं काय झालं, कसला विचार करतेस. ती म्हणते, मला ना साक्षीचा विचार होतोय. अर्जुन म्हणतो, जाऊ दे ना, त्या महिपतच्या लेकीचा काय विचार करतेस. पहिल्यांदा या दिवाळीला तुझे आईबाबा तुझ्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत काय करायचं, कसं एन्जॉय करायचं ते विचार कर ना. सायलीला सुद्धा ते पटतं. पण ती म्हणते, माझ्या मनात एक गोष्ट आहे, ती तुम्ही ती ओळखा की माझ्या मनात काय चाललंय ते. आता अर्जुन त्याला काय ओळखता येणार. तो म्हणतो, मला काय ओळखता येत नाही, तू सांग. मात्र सायली म्हणते, नाही नाही, जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ती लगेच खाली येते हॉलमध्ये. अर्जुनलाही कळत नाही, तिच्या पाठोपाठ तो खाली येतो. आणि मित्रांनो, इथे मात्र कल्पना होत असते की आता यावेळेस मला वाटतं की माझ्याकडे साड्या वगैरे आहेत, मला काही घ्यायची गरज नाही. मात्र अस्मिता नेहमीसारखं म्हणत असते की मला मात्र शॉपिंग करायची आहे. मात्र इथे सायलीच्या छान आयडिया देते की ती म्हणते की आपण म्हणजे गरजेपेक्षा जास्त शॉपिंग न करता त्या पैशातनं अन्नपूर्णा ट्रस्टच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी काहीतरी करू. आणि ही गोष्ट ऐकते प्रियाचे आईवडील. मग प्रियाची आई लगे रूममध्ये जाते आणि तिथे ना स्वतःची साडी फाडून घ्यायला लागते. तिचा नवरा म्हणतो, हे काय करतेस तू. ती म्हणते, अहो आपण गरीब नाही का, आपण सुद्धा गरीबच आहोत ना, आणि आपल्याला पण या दिवाळीला काहीतरी चांगलं चांगलं भेटलं पाहिजे. तिच्या बापाला ते पटतं, म्हणजे प्रियाच्या बापाला ते पटतं. ते दोघे वापस येतात हॉलमध्ये. तिथे मात्र प्रियाची आई काय करते, एका हाताने साडी अशी हातात धरते आणि सायली म्हणते, मला पाणी दे, मला तहान लागली आहे. सायली पाणी देते आणि तिच्या लक्षात येतं की आईने एका हातात साडी पकडली, तिला वाटतं काहीतरी लागलं असेल हाताला. म्हणून ती म्हणते, आई तुझ्या हाताला काही लागलं का. मात्र ती म्हणते, नाही ग, थोडी साडी फाटली माझी. मग तिची अशी अवस्था बघून कल्पनाच म्हणते की तुम्ही अर्जुनसोबत जा आणि काहीतरी चांगल्या चांगल्या साड्या घेऊन या. तोपर्यंत तिथे येतो नागराज आणि नागराज आल्यानंतर तो सगळ्यांना दिवाळी शुभेच्छा देतो. कल्पना म्हणते सुद्धा, नागराज भाऊजी आज तुम्ही वाट चुकलात का, आमच्या घरी कसं काय आलात. तो म्हणतो, काही नाही, माझ्या इकडे कामात थोडं, म्हटलं चला सोबत भेटून घेऊ. मग तो ह्या दोघांना बघतो. दोघं कोणते, हे लोखंडे परिवार. तो म्हणतो, तुमच्या घरी पाहुणे आले दिसतात. प्रताप म्हणतात, पाहुणे नाही, हे आपल्या सायलीचे आईवडील आहेत. मग नागराज असं बघतो आणि तिथे प्रिया पण आली असते. मग त्या बाईला बघून तो म्हणतो, तुम्ही एक नोटीस केलं का, या ताईंची स्माईल ना अगदी तन्वीसारखी आहे. मग ती तन्वी म्हणजे प्रिया घाबरते आणि अर्जुन सकट सगळ्यांना वाटतं हा काय बोलतोय ते. मात्र त्यांना पटत नाही. अस्मिता बोलून पण दाखवते, तन्वी कधी हसते का, तिच्या चेहरा कधी पण वाटत असतात. मग तो नागराज म्हणतो, नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मला असं वाटलं म्हणून मी बोललो, पण काय हरकत नाही. हे सायलीच्या आईवडील, सायली खूप छान वाटलं असं बोलून, म्हणजे असं तुझ्या आईवडिलांना बघून. तो असं सगळे शुभेच्छा देतो आणि तिथून निघून जातो. आणि प्रिया मात्र फोनवर बोलायचं नाटक करत करत ती सुद्धा बाहेर येते. नागराज म्हणते, तुम्ही इथं का आलात आणि मुळात तुम्हाला असं बोलायची गरज का होती. नागराज म्हणतो, हे बद्दल ट्रेलर तर ट्रेलर, तू जर नीट राहिलीस ना तर बघ, नाही तर मग पिक्चर दाखवू तुला. ती मात्र त्याला ते व्हिडिओची धमकी द्यायला लागते. तो म्हणतो, बस ग, ते व्हिडिओची धमकी ऐकून आता मला मळमळ होती बघ. आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, ते व्हिडिओ सोडून दे. तू जर जास्त व्हिडिओ काढली ना तर मी हे तुझा बॉम्ब ठेवला तुझ्या घरामध्ये, तर फोडून टाकली बरं का. आणि त्यावेळेस अर्जुन सायली सगळे बाहेर आले असतात. अर्जुन म्हणतो, बॉम्ब काय बोलता का तुम्ही. अरे नागराज तसं नाही रे, म्हणजे नागराज त्याला थोडं उल्लू बनवतो. तो लहानपणी ही तन्वी ना बॉम्बला फोडायला ती ना घाबरायची, पुढे यायची मागायची, पुढे जायची मागायची. मी तिला ते आठवण करून देत होतो की जास्त जवळ जाऊ नको, नाही तर बॉम्ब फुटून जाईल. मग तर सायली म्हणते, काका तुम्ही तिकडच चाललात ना घराकडे, चला आम्ही तुम्हाला सोडतो, असं म्हणत तिथून ते निघून जातात.
दुसरीकडे मात्र महिपत घरात बसला असतो. त्या घरात एक स्त्री येते, मस्त छान मेकअप केलेली, गेटअप केलेली एक बाई येते आणि डायरेक्ट सोफ्यावर बसताय. नागराज म्हणतो, बाई तुम्ही कोण, काय डायरेक्ट घरात आला, सोफ्यावर बसलात, काय तुमचं नाव काय? मग ते नाव सांगते, समीरा शेखर. मित्रांनो, ती असते ॲक्च्युली सायली, पण इथे नागराज आणि साक्षी, ती असते साक्षी. पण नागराज महिपत आणि साक्षी नाटक करायला लागतात, मुद्दाम नाटक करत हसायला लागतात. आणि मित्रांनो, इथे आजचा हा भाग संपतोय. तुम्हाला आजच्या भागात कोणता सीन आवडला, काय घटना आवडली, कमेंट करून जरूर कळवा. पुढे काय होऊ शकेल, तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या जबरदस्त भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.